क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. 7 संघ तर क्वालिफाय झालेत, बट ही 8वी टीम असेल ती क्वालिफाय होणार आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं आदित्य पवार भाऊ, स्ट्राईक एंडला बॅटर विशाल आणि नॉन स्ट्राईक एंडला सुफियान. बॉलिंगसाठी आदित्य पवार भाऊ, स्ट्राईक एंडला विशाल येत आहेत. लेफ्ट आर्म बॉलर पॉवर प्लेची ओव्हर असणारे बॅटिंग करावी लागेल. 2 जोगेश्वरीचे संघ आमने सामने खेळत आहेत. संकल्प जोगेश्वरी आणि वंश विघ्नार्ता जोगेश्वरी. या बॉलवर देखील आपण पाहतो स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्याच बॉलवर सिंगल रन मिळेल. उद्या सुपर 8चा थरार आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर देखील आपण पाहतो सिंगल रन. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लाऊड अपील तिकडे. बॉलचा भाऊचा लेग ब्रेक मोठा आहे, त्यामुळे बॉल थोडा बाहेर फिरू शकतो. शेवटची मॅच आपण पाहतो आजच्या दिवसातील 12वी मॅच. या बॉलवर देखील पुन्हा एकदा मात्र बळंदरीचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल आहे. पहिली ओव्हर थोडा ग्राफ वरती जाताना पाहायला मिळतोय. आदित्य पवार भाऊ, स्ट्राईक एंडला बॅटर विशाल. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा मिस टाइम पाहिला गेला. 1 रन तिकडे मिळेल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मात्र आदित्यचे लक्ष वेधून घेत आहे. 6 धावा झाले त्या फलकावर तब्बल. पॉवर प्लेची ओव्हर आहे, थोडा कंट्रोल करावा लागेल. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. या बॉलवर देखील वळवला गेला. लाऊड अपील आदित्य पवारची. भाऊने अपील अशी मागितली की ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची आठवण झाली अशी अपील मागितली. प्रॉपर टेस्टची फिलिंग घेतली भाऊने. या बॉलवर जबरदस्त डावी केला नॉन स्ट्राईक एंडला आणि मिसफील्ड. बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बिनबाद 7 रन झाले. संकल्प जोगेश्वरी भाऊने जबरदस्त बॉलिंग केली. इकॉनॉमी स्टार्ट केली. बाउंड्री आलेली नाहीये. बॉलिंगसाठी ब्रिजेसवर जबाबदारी दिली आहे. 7 रन्स झाले धाव फलकावरती. स्ट्राईक एंडला बॅटर सुफियान. या बॉलवर नो बॉल. स्ट्राईक एंडला चान्स आहे. नो बॉल आणि बॅटर आउट. फ्रीडचा मात्र चान्स असणार आहे.
अंबर काउंट है, बॉल काउंट है. नवीन बॅटर स्वप्नील सकपाळ येतात दाऊ. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं तिकडे नो बॉल. पुन्हा एकदा फ्री हिट मात्र कंटिन्यू असणार आहे. मॅच कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर पुढे जाताना पाहायला मिळते. संकल्प जोगेश्वरी संघ मॅच मध्ये आहे कारण की रन झालेत 35-30-35 पण या ग्राउंडवर खूप आहे. विशाल आणि त्या सोबतीला स्वप्नील. फ्री हिटचा चान्स असणारे बॅटर विशालला. या बॉलवर स्टेप आउट झाले. समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. आतमध्ये बॉल ढकलला. वेल स्टॉप. सुधीर तिकडे होते. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल आतमध्ये ढकलला त्यांनी. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त बॉलला फिरवला गेला. गुड बॉलिंग ब्रिजेश. येईल तिकडे डॉट बॉल. 5 ओव्हरची मॅच आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रन सिंगल. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका आपण पाहिला तर फसताना पाहिला गेला. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे. रन तिकडे सिंगल मिळेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 13 रन झाले त्या फलकावरती. 13. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला. बॉल तिकडे अक्षयची जबरदस्त फिल्डिंग. स्वप्नील नाराज आहेत थोडे की कॉल दिला होता डबल होऊ शकत होता. 2 ओव्हरचा खेळ बघता बघता समाप्त झाले. 14 रन झालेत. उर्वरित अजून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्वप्नील आणि विशाल दोघं मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. संकल्प जोगेश्वरी त्यांच्या विरुद्ध वंश विघ्नार्ता जोगेश्वरी. पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेला. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. स्वप्नील सकपाळ दाऊ बॉलिंगसाठी माझी देतात तिसरी ओव्हर घेऊन.
बॉलिंगसाठी माजिद, पॉवर प्लेची ओव्हर असणारे स्ट्राईक एंडला स्वप्नील सकपाळ धाऊ. या बॉलवर फुटवर चांगलं गेलं विथ द स्पिन, शॉट ऑफ द मॅच. जबरदस्त टायमिंग करत असताना रन मिळतील 4. काय दाऊनी फुटवर केलं. मागील मॅच मध्ये साहिल अचरीकरने असा जो ड्राईव्ह केला होता तसाच दाऊचा विथ द स्पिन. क्लास फटका पाहिला गेला स्वप्नील सकपाळ दाऊ यांच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटर आहेत, खूप वर्ष ह्याही खेळाडूला खेळताना पाहिलं गेलंय. व्यावसायिक क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. 18 धावा झाले त्या फलकावरती. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. संकल्प जोगेश्वरी त्यांच्या विरुद्ध वंश विघ्नार्थ जोगेश्वरी असा सामना आहे. पहिल्या बॉलवर आलेली बाउंड्री मॅच मध्ये लक्ष वेधून घेते स्वप्नीलची. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने बॉल पाहिला गेलाय. व्हाईट बॉल. 19 धावा झाल्या धाव फलकावरती. संकल्प जोगेश्वरी संघ मॅच मध्ये आता आपण पाहिलं कमबॅक करताना पाहायला मिळतोय. विघ्नेश थोडं मात्र कानमंत्र देत आहेत की महत्वाची मॅच आहे. थोडंफार मात्र अनुभव इकडे आता खूप गरजेचा असणार आहे. सुफियाना मात्र आपण पाहिलं तर माझी त्यांना एक चांगली बॉलिंग करावी लागेल. थोडं स्पीडअप करायचं फिल्डिंग टीम, जास्त वेळ घेऊ नका. बघा जर टाइम मध्ये नाही झालं तर पेनल्टी दिली जाईल. एक प्लेअर तुमचा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. जी रूल आहे त्या रुल्स मध्ये क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला स्ट्राईक एंडला तिकडे आणि स्वप्नील स्वतःहून बाहेर निघाला तिकडे. त्याला माहिती होतं की एज लागली आहे, बॅटरला बाहेर जावं लागेल. स्वप्नील सकपाळची खेळी संपुष्टामध्ये येते आणि ब्रिजेशने मात्र तिकडे जबरदस्त झेल टिपला गेला. वेल बॅटिंग स्वप्नील, हार्ड लक. संपूर्ण श्री सिद्धी सेवा मंडळाचे पदाधिकारी, श्री सिद्धी पॅकरचे सर्व कार्यकर्ते आपण व्यासपीठावरती या. सर्वांनी व्यासपीठावरती या. श्री सिद्धी पॅकरचे सर्व पदाधिकारी. एक कॉन्फरन्स मीटिंग आहे. दोन विकेट तर गेले आहेत. बरकत येतात नवीन बॅटर. या बॉलवर अवैध खेळले गेले. बॉक्स आउट मध्ये बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. एकोणीस धावा झाले त्या फलकावर 3 विकेट गेलेत. बघा उद्या सकाळी 9:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. पहिली मॅच असणार आहे आपण पाहिलं तर श्री 11 दिवा डोंबुले आणि त्यांच्या विरुद्ध एका साईडला ओमकार मालाड अशी मॅच पाहायला मिळेल. 9:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. 10 वाजता मॅच स्टार्ट होईल. त्यानंतर एक आपण जर पाहिलं तर 11 वाजता रिपोर्टिंग टाइम असणार आहे. दुसरी क्वार्टर फायनल आपण पाहणार आहोत. एका साईडला टीम अधीर सत्यविनायक कामोटे
आणि त्यांच्या विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी अशी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरी क्वार्टर फायनल 12:30 वाजता त्यांचा रिपोर्टिंग टाइम असणार आहे. तिसरी क्वार्टर फायनल देखील एक जबरदस्त पाहायला मिळेल. जय भैराई रत्नागिरी आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर अशी तिसरी क्वार्टर फायनल आणि चालू असलेल्या संघासोबत जो जिंकेल तो फाईट करेल जॉय मुकेश रॉयल चेंबूर अशा क्वार्टर फायनलचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी अल्पेश जोशी येतात. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट बॉल. टू 20 रन झालेत. पॉवर प्लेची ओव्हर आहे, फायदा उचलावा लागेल अल्पेशला. या बॉलवर लावून अपेल, इट्स आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चेक केलं जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे की एलबी चेक केलं जातो. आपण इट्स अ विकेट. म्हणजे अल्पेशला पण एक 75 त्याला माहिती होतं की बॉल प्लम मध्ये आहे, बट थोडाफार लक जर असता तर पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून बरोबर समोर यष्टनच्या सापडले गेले आणि अल्पेशला मात्र बाहेर जावं लागेल. चौथी विकेट जाती आहे. जोगेश्वरी संघ मॅच मध्ये होता पण आता पुन्हा एकदा बॅकफुट मध्ये जातोय संकल्प जोगेश्वरी. नवीन बॅटर राजू येतात. दोन्ही पण जोगेश्वरीचे संघ आहेत. वंश विघ्नर तर जोगेश्वरी जबरदस्त बॉलिंग केली. बघता बघता 3 विकेट या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर मिळवले गेले. माझी त्यांनी एक बाउंड्री आली, बट त्यानंतर मॅच मध्ये कमबॅक करताना पाहिले गेले टीम वंश विघ्नर तर जोगेश्वरी. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट तिकडे वाईट बॉल. या बॉल देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा अपील केली गेली आहे, बट तिकडे अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. 1 रन मिळेल. 22 रन झालेत. या बॉलवर स्टेप आउट झाले. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अक्षय तिकडे होते. बॉल अडवला गेलाय. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. गुड बॉलिंग माजिद. 22 धावा झाल्या. धावा क्रमांक 22. शेवटच्या अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा.
बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर विशाल येत आहेत. स्ट्राईक एंडला विशाल, नॉन स्ट्राईक एंडला राजू आहेत. बॉलिंगसाठी विघ्नेश. या बॉलवर आतमध्ये आणला बॉल, एक जबरदस्त स्क्वेअर कट. विशालच्या सुट्टीला राजू 8 बॉल 7, एक जबरदस्त इनिंग विशालनी पण केली आहे. 23 रन झालेत. 12 बॉल एक 10-12 रन जरी आले तरी खूप आहे त्या ग्राउंडवर. संकल्प जोगेश्वरी संघ पण मॅच मध्ये आहे. वंश विघ्नार्थ संघ पण मॅच मध्ये आहे. आतापर्यंत एक चांगली बॉलिंग केली गेली विघ्नेशने. सुरुवात चांगली केली आहे. 4थी ओव्हर आहे. पॉवर प्ले दोन्ही संपलेले आहेत, त्यामुळे ही मॅच आता डेथ ओव्हर मध्ये रन्स करणं गरजेचं आहे. टीम संकल्प या बॉलवर समोर खेळले गेलेत. नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे. बट लाऊड अपील चेक केलं जाईल. थर्ड अंपायर आहे. अंपायरचं डिसिजन नॉट आउट आहे. एक मिनिट. ओके. या बॉलवर स्वीप केल्याचा प्रयत्न केला गेलाय. तिकडे आपण पाहिलं तर रन, सिंगल रन मिळेल. 24. याबरोबर समोर खेळले गेले. नॉन स्ट्राईकला चान्स आहे आणि बॅटरला तिकडे बाहेर जावं लागेल. 5वी विकेट येते. संकल्प जोगेश्वरी संघ थोडा मात्र बॅकफुटला जातो आहे. लाऊड अपील केली आणि बॅटरला मात्र बाहेर जावं लागेल. विशालची खेळी संपुष्टामध्ये येते. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जावं लागतंय.
एक FZ बाईकची चावी पडली आहे, तर कोणाला मिळाली तर मित्रांनो आणून द्या. एक राऊंड तुम्हाला आम्ही मारू बाईकवरून. बघता बघता कुठे नाही तरी शेवटची ओव्हर आहे. 24 रनवरती 6 विकेट गेले आहेत. संकल्प जोगेश्वरी संघ थोडा बॅकफुटला राहिला या मॅच मध्ये. सुरुवातीला असं वाटलं की स्कोर होईल, बट त्यानंतर विकेट गेले. मैच वाला है अक्षय अक्षय का मयूराणी कोण आहे? या बॉलवर लाऊड अपील केली गेली आहे. सिंगल रन. भाऊ रिव्ह्यू घ्यायचा आहे. अवधूतला माहिती आहे की रन आहे, पण भाऊ बोलतोय 26 रन झालेत. उर्वरित 2 बॉल 3 बॉल 3 रन जरी तरी 30 पण या ग्राउंडवर खूप आहे, पण तेवढे रन्स पण करावे लागतील. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला मयूर MM. या बॉलवर जबरदस्त एक रन खूप महत्वाचा आहे या ग्राउंडवर. 27 रन होत आहेत. आणि स्ट्राईक एंडला बॅटर येतात शुभम. शुभम साठी मी एक सांगेल की जेव्हा कोकण नगर संघ गोविंदा पथकांनी 10 तर लावले तेव्हा 4 एक्के शुभमने घेतले होते. तो स्ट्राईक एंडला आहे. मोठी अचिव्हमेंट आहे त्याच्यासाठी. विश्व विक्रम मध्ये 4 एक्के असताना तो तिकडे होता. कोकण नगर गोविंदा पथक मग जय जवान कोकण नगर आर्यन्स त्याचा बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रात पाहिला गेला असे. जोगेश्वरी जगात भारी जोगेश्वरी. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत शुभम. आणि बघता बघता पहिला डाव इकडे समाप्त झालाय. शुभम आपलं पण मी नक्कीच कौतुक करेल. तुम्ही एवढा विक्रमी मध्ये थर रचले 10 तर तेव्हा मध्ये शुभम 4 विकेट त्यांनी उचलले. मुख्य व्यासपीठ आपण पाहतो. आमचे सर्व मंडळाचे पदाधिकारी. दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन असतं आणि संपूर्ण मंडळ अगदी ज्यांना वेळ मिळेल तसे पदाधिकारी येत असतात. काही जणांना वर्किंग होतं, काही जणांना फ्रायडे वर्किंग होतं, बट मंडळासाठी गेलं पाहिजे. भले आता इकडून निघून गेले तिकडे तर राहत नाहीत काही काही पदाधिकारी, बट या क्रीडा स्पर्धेवरती एक वेगळं प्रेम राहिलंय श्री सिद्धी सेवा मंडळावरती. चेंडू 29 धावांची गरज आहे. ही मॅच पण रंगताना पाहायला मिळेल.
हा आमचे मित्र तिकडे दिसले तर काय स्माइल केलं त्याने. कांजूरमार्गचे आमचे मित्र आहेत ते पियुष आणि तिकडे अगदी सिद्धी पाकर पाहण्यासाठी आलेत. ते देखील यावर्षी प्रो गोविंदा खेळले. क्रिकेटने खूप सारे मित्र दिले. मग दहीहंडी कबड्डी अनेक मित्र ह्या खेळांनी दिले. लेट्स प्ले बोलूयात मॅचच्या दिशेने. 28-29 धावांचं टार्गेट आहे. पहिली ओव्हर घेऊन येतात मयूर स्ट्राईक एंड आदित्य पवार भाऊ. कोणता संघ 8वा संघ ठरेल क्वालिफाय साठी. पॉवर प्लेची ओव्हर आहे. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर मोठा शो खेळले गेलेत. लॉस स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे. कॉम्बिनेशन थोडं चुकलं तिकडे. एक रनने खातं ओपन केले गेले टीम वंश विघ्नार्था जोगेश्वरी. वाईट बॉल. या बॉलवर देखील जबरदस्त बॉलला वळवलं गेलं तिकडे. गुड बॉलिंग MM मयूर. जबरदस्त बॉलर आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले गेले. जोगेश्वरी बंद बॉक्स क्रिकेट पडदा बॉक्स क्रिकेट त्या परिसरात खूप एक चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. या बॉलर स्टेप आउट झाले. समोर टॅप केला गेलाय. अल्पेश तिकडे आहेत आणि जबरदस्त फिल्डिंग केली गेली अल्पेशने तिकडे. वेल शॉट अल्पेश बट रिव्ह्यू चेक केलं जाईल. It's a boundary. चार रन तिकडे मिळतील. चौकार तर आलाय त्यामुळे सुरुवात दमदार केली आहे. तेवीस धावांची गरज आहे जुनी मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर हवेत खेळले गेले. जबरदस्त टायमिंग करत असताना रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 4. थोडे बरगत मात्र तिकडे बॉलवरती लेझी जाताना पाहिले गेले त्यामुळे मॅच 10 रन झालेत. 19 धावांची गरज होता मॅचला जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त.
या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. 11 धावा झाले धाव फलकावरती. 18 धावांची अजूनही मॅचला जिंकण्याकरिता गरज आहे. प्रथम क्रमांक 1,25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 55,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये देण्यात येणारी सोन्याची चैन प्ले द टुर्नामेंट. बेस्ट कॅप्टन साठी देखील सोन्याचं लॉकेट आहे. यावर देखील सर्वांचे लक्ष असणार की कोणाला मिळेल. उद्याचा दिवस सर्व मुंबईकरांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती असणार आहे. अनेक खेळाडू ऑन ग्राउंड देखील येतील मॅच पाहण्यासाठी. याबरोबर समोर टॅप केला गेला. जबरदस्त फटका खेळत असताना 4 रन मिळतील. आदित्य पवार भाऊच्या बॅटमधून 4 रन. खूप जबरदस्त टॅप केले. खूप चांगलं फुटवर्क होतं आणि आदित्य पवार ठाण्यातून बिलॉंग करतात, त्यामुळे ठाण्यामध्ये जे टॅप खेळतात ते अंडरआर्म क्रिकेट असे विविध भागात टॅप खेळणारे खेळाडू आहेत. पण त्यात ठाण्याचं नाव मी आवर्जून घेईल. पंधरा धावा झाल्या त्या फलकावर. 24 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 24-14. चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले आदित्य आणि सुशांत. पंधरा रन झाले त्या फलकावर. 14 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी येतात बॉलर सुफियान. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे. मॅच फसू शकते. जर डॉट बॉल आले, विकेट आले तर मॅच फसताना पण पाहायला मिळेल. हलक्यात घेऊन चालणार नाहीये. मला भेटले सकाळी. ज्या बॉलवर व्हाईट बॉल. या बॉलवर बीट केला गेलाय. सुफियानने फटका फसला गेलाय. बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल सुशांतला. 13 धावांची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. नवीन बॅटर साहिल अचरेकर आहेत मैदानाच्या आतमध्ये. तेरा धावांची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. न्यू बॅटर येतात आपण पाहिलं तर साहिल अचरेकर येतात. पॉवर प्लेची ओव्हर आहे. या बॉलवर ऑफस्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर खूपच पिचिंग. व्हाईट बॉल. 17 धावा होते धाव फलकावर. अजूनही 12 धावांची गरज आहे. 22 चेंडू आणि 12 धावांची गरज.
या बॉलवर फटका फसला गेलाय बट थोडा टॉप एज येते आणि तिकडे रन मिळतील 4. थोडा वेळासाठी वाटलं की बॉल हवेत जातोय. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल 21. 8 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड थोडा मिसफील्ड पाहिले गेले आणि पुन्हा एकदा चौकार येतोय. थोडीफार तिकडे मिसफील्ड पाहिली गेली. बघता बघता आता आपण पाहिलं तर वंश विघ्नार्था संघ जोगेश्वरी संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय. थोडी मिसफील्ड पाहिली गेली. स्वप्नील तिकडे सपकाळ होते धाऊ आणि मात्र 4 रन. फक्त आणि फक्त आता 4 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर व्हाईट बॉल. 3 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. विनिंग स्ट्रोक काय पाहायला मिळेल आजच्या दिवसातील. अल्पेश जोशी थोडी आपण पाहिलं तर टीम त्याची बॅकफुटला जाताना पाहिले गेली. या बॉलवर हवेत खेळले गेलेत आणि हा विनिंग फटका पाहायला मिळतोय. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होत असताना टीम वंश विघ्नार्था जोगेश्वरी अभिनंदन. हार्ड लक टीम संकल्प जोगेश्वरी. आपण पण चांगला फाईट केलात बट खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना टीम वंश विघ्नार्था जोगेश्वरी. साडे 12 वाजता आपलं रिपोर्टिंग टाइम असणार आहे. वंश विघ्नार्था जोगेश्वरी आणि आपली क्वार्टर फायनल जॉय मुकेश रॉयल चेंबूर या संघासोबत होईल. सो उद्या सर्वांनी नक्की या मित्रांनो. आणि ज्यांना प्लेअर ऑफ द मॅच मिळाल्यात त्यांनी कंपल्सरी ती घालून येणं गरजेचं आहे. संकल्प जोगेश्वरी आपण या. आज मित्राच्या नावाने संघ खेळतोय. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने लास्ट लावून जबरदस्त फिनिश केले साहिल अचरेकर. आणि साहिल अचरेकर जबरदस्त बॅटिंग केली. सन्मान चिन्ह घेण्यासाठी संकल्प जोगेश्वरी संघ आपला देखील प्रतिनिधित्व यायचं आहे तिकडे पाठवायचं आहे. साहिल अचरेकरने जबरदस्त खेळ आपण करताना पाहिला गेला. आजचा दुसरा दिवसामध्ये साहिल अचरेकर जबरदस्त खेळ करत असताना या मॅच मध्ये वेलपेट अचरेकर साहिल अचरेकर संकल्प जोगेश्वरी आपला देखील एक प्लेअर पाठवायचा आहे. आपला सन्मान केला जाईल. संकल्प जोगेश्वरी आपला प्लेअर. ओके शुभमचा आपण इकडे सन्मान केला जातोय. विश्व विक्रम केला कोकण नगर गोविंदा पथक आणि 4 एके उचलणारा शुभम देखील आहे. त्यामुळे 10 थर रचण्यामध्ये शुभमचा देखील मुलाचा वाटा आहे. जोगेश्वरीचे बिलॉंग करतात आणि आज संकल्प संघासाठी खेळत होता. सो शुभमची डेअरिंग
आणि 10 तर रचण्यामध्ये कोकण नगरने एक विश्वविक्रम केला, त्याच्यामध्ये शुभम होता. सो शुभमचा आणि त्याच्या संघाचा इकडे सो वेल प्लेड टीम संकल्प हडलक. जोगेश्वरी म्हटलं तर दहंडीचा एक वेगळा क्रेज राहिलाय. कोकण नगर गोविंदा पदकासाठी खेळत होते. आणि एक विशेष सन्मान मंडळातर्फे शुभमसाठी एकदा टाळ्या वाजवायत. तब्बल 10 तर रचण्यामध्ये कोकण नगर गोविंदा पदक विश्वविक्रम केला, त्याच्यामध्ये 4 एक्के उचलणारा शुभम कुळे. आणि शुभमचा मात्र एक विशेष सन्मान केला जातो आहे. कोकण नगर गोविंदा पदक जोगेश्वरी एक विशेष सन्मान. शुभमने 4 एक्के उचलले आणि विश्वविक्रम करणारं गोविंदा पदक. शुभम सोबत 2 शब्द बोलूयात. शुभम एक फोटो काढला जाईल, त्याचा सन्मान करतोय. शुभम 2 शब्द. मनामध्ये काय दगदग होती, 10 ताराचा प्रयत्न चालू होता आणि मेन जबाबदारी 4 एक्केवर होती आणि आज या मंडळातर्फे एवढा तुझा सन्मान केला जातोय, कसं वाटतंय? हो, खूप चांगलं वाटतंय मला आणि मी पहिल्यांदा खेळतो ही टुर्नामेंट आणि खूप चांगलं वाटलं. सर्वांचा धन्यवाद. आणि 10 ताराविषयी ऐकेल. 10 तारा म्हणजे आम्ही प्रयत्न करत होतो, प्रॅक्टिस आमची चालू होती चांगल्या रीतीने आणि ते सक्सेस करून दाखवलं आम्ही. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात आणि शुभम त्यात तुझा मुलाचा वाटा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. सो सकाळी आपण उद्या 9:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. 10 वाजता पहिली क्वार्टर फायनल आपण पाहणार आहोत. श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड अशी पहिली क्वार्टर फायनल आहे. त्यानंतर दुसरी क्वार्टर फायनल ज्युनियर सम्राट अंधेरी त्यांच्या विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. 10:30 वाजता आपलं रिपोर्टिंग टायमिंग आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर तिसरी मॅच रॉयल चेंबूर विरुद्ध जय भैरवी रत्नागिरी. आपलं देखील संघाने आपले 11:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे. जॉय मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध वंश विघ्नार्था जोगेश्वरी. 12:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग. मित्रांनो, युट्यूबला बघून मॅच येऊ नका, कारण की काही मॅचेस वन साइड होतात, त्यामुळे मॅच लवकर पण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही लवकर या. जो रिपोर्टिंग टाइम दिला त्या निमित्ताने तुम्ही या. ओके, थँक्यू. ऑल द बेस्ट सुपर 8 साठी. उद्या नक्की भेटूया. त्यापर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. हा, शिवनेरीची लहान मुलांची मॅच चालू आहे, आता चालू होणार आहे. त्यांना अशी